माजी उपमहापौर संजय चिंदगे, सर्व पदाधिकारी तथा युवा पदाधिकाऱ्यांना निरोप आला होता, परंतु माझ्या लक्षात नव्हतं की त्या दिवशी शिम राहिले, मी दुसऱ्या दिवशी जाणार। आणि आज या ठिकाणी पत्रकार परिषद बोलवली, आपण आमच्या विनंतीला मान देऊन आला। मी सर्वांचं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तर्फे स्वागत करतो। बोलवण्याचं मुख्य कारण जिल्ह्यामध्ये आता पण या सगळ्यांच्या ताकदीवर मी त्यावेळेस शरद जोशी सारख्या शेतकरी संघटनेच्या राष्ट्रीय नेत्यांना हरवू शकतो। मला आता सांगायला हरकत नाही की मला शिंदे गटाकडून ऑफर होती की आमच्याकडे या। मी ओमप्रकाश कोकरना आमच्या मित्रांनी जेव्हा चर्चा केली, आज महाराष्ट्रामध्ये जे आहे ते जसं आता प्रतापराव म्हणाले, जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार, माजी आमदार भास्कररावजी पाटील खतगावकर साहेबांच्या सह माजी आमदार ओमप्रकाशजी कोकरना, सौभाग्यवती मिनलताई खतगाव यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होणार आहे। त्या प्रवेशाच्या निमित्तानं त्या प्रवेशाची माहिती व्हावी यासाठी आपल्या सर्वांना या ठिकाणी निमंत्रित केलेलं होतं। नरशीला मोठा मेळावा घेऊन हा सगळा प्रवेशाचा कार्यक्रम होत आहे। या प्रवेशाच्या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा, प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब, माजी मंत्री नवाब मलिक साहेब, सहकार मंत्री आणि जिल्ह्याचे संपर्क मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह अनेक मान्यवर नेते त्या ठिकाणी प्रवेशासाठी येणार आहे। न भूतो न भविष्यती असा कार्यक्रम नरशीला करण्याचा आमचा मानस आहे। काय कारण आहे की मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी अजितदादा गटामध्ये प्रवेश होत आहेत, माजी खासदार, माजी आमदार, कारण काय? त्याचं कारण असं आहे की या महायुतीमध्ये दादांचा पक्ष सेक्युलर पक्ष म्हणून बघितला, सगळ्या जाती धर्मांना घेऊन चालणारा पक्ष कोण? दादांची राष्ट्रवादी। आणि या भावनेने लोक स्वयंस्फूर्तीनं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येत आहेत। खतगावकर साहेबांच्या प्रवेशाच्या आधी पण आपण बघितलं की अनेक प्रवेश झाले, आता यांच्या प्रवेशामुळं अधिकची राष्ट्रवादी या ठिकाणी बळकट होणार। यांच्या प्रवेशाच्या नंतर सगळ्यांना असं वाटेल की जिल्ह्यातले मान्यवर सगळे जात आहेत, तर आपणही राष्ट्रवादीसोबत काम केलं पाहिजे, भावना जिल्ह्यामध्ये निर्माण होईल आणि त्यानंतर देखील राष्ट्रवादीचे अनेक सोहळे या ठिकाणी होते। साहेब, आपण जसं नांदेड शहरामध्ये प्रत्येक लोकांना भेटगाठ देत आहे, प्रवेश सुद्धा होत आहे, तर असंच आपण भोकरला भेट दिली, तिथं काय म्हणजे भोकरला सुरू पडले असं बोलतात? भोकरला पण आपण बघितलं, आपण स्वतः सगळे भोकरला होतात। आमच्याकडल्या दस्त्या संपल्या पण प्रवेश संपले नाहीत, एवढी मोठी लाईन भोकरमध्ये होती। परिवर्तन होणार आहे, परिवर्तन होईल। त्यानंतरही मी भोकरला गेलो, महिला दिनाच्या निमित्तानं आमचे जिल्हाध्यक्ष रावणगावकरांनी अतिशय मोठा कार्यक्रम ठेवला होता आणि सगळ्याच भागामध्ये मोठा प्रतिसाद आहे। तेव्हा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी नंबर 1 कशी होईल हा आमचा प्रयत्न आहे। 23 तारखेला काय कार्यक्रम आहे? 23 तारखेला आदरणीय अजितदादांच्या उपस्थितीमध्ये नांदेडच्या दादांचा प्रवेश आहे। त्या प्रवेशाच्या नंतर विभागीय बैठक आहे आणि त्यानंतर इफ्तार पार्टीला आदरणीय दादा उपस्थित राहून आमच्या मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा.